महाराष्ट्रातील विधान परिषदेसाठी काही दिवसांपूर्वी भाजपच्या कोर कमिटीने जवळपास 30 जणांची यादी तयार करून ती दिल्लीतील पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठवली होती। मात्र अवघ्या 5 जागांसाठी 30 जणांची यादी पाठवल्यानंतर दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी या यादीतील डझनभर नावे कमी करून सुधारित यादी पुन्हा आम्हाला पाठवा अशा सूचना दिल्याची माहिती सध्या समोर येते। पुन्हा आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या संभाव्य उमेदवारांमध्ये समावेश असलेल्या एका नेत्याने म्हणजे विवेक कोल्हे यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या सगळ्या राजकारणामध्ये। त्यामुळे राजकीय वर्तुळात एक चर्चांना उधाण आली। या सगळ्यात विवेक कोल्हे यांची निवड होते की काय, विधान परिषदेसाठी त्यांचं नाव येतंय की काय असा प्रश्न देखील म्हणून उपस्थित राहतोय। विषय एवढाच नाहीये मंडळी, विधान परिषद निवडणुकीबाबत दिल्लीतून वरिष्ठांचा एक मेसेज आल्याचं देखील कळतंय, ज्यामुळे निवडणुकीसाठी एक क्रायटेरिया जो आहे तो भाजपने लागू करून निम्म्या उमेदवारांचा पत्ता कट करण्याचा देखील एक प्रयत्न केला असल्याचं देखील एक सांगितलं जातंय। आणि इच्छुक उमेदवारांची नाराजी वाढली तर त्याला लगाम लावण्यासाठी देखील एक महत्त्वाचा निर्णय देखील भाजपने घेतल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून भाजपच्या गोटात विधान परिषदेसाठी नेमकी खेळी काय सुरू आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, पहिला विषय, भाजपने विधान परिषदेसाठी जी 30 जणांची यादी दिल्लीत पाठवली होती त्याचं काय झालं ते अगोदर जाणून घेऊ। अवघ्या 5 ते 6 जागांसाठी महाराष्ट्र भाजपकडून सुरुवातीला 30 जणांची यादी तयार करण्यात आली होती। ही यादी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आल्यानंतर यादी मोठी असल्याने मर्यादित नावेच पाठवण्याच्या सूचना दिल्लीतून देण्यात आल्या। तसा मेसेज जो आहे तो महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना देण्यात आला। त्यानंतर महाराष्ट्र भाजपने जवळपास अर्धी नावे कमी करून सुधारित यादी पुन्हा पाठवली असल्याचं आता सांगितलं जात आहे। माध्यमिक सूत्रांच्या माहितीनुसार सांगतायत भाजप पक्ष हा विधान परिषदेसाठी पक्षातील जुने आणि तळागाळातील कार्यकर्त्यांनाही संधी दिली एक जाऊ शकते असं देखील एक माहिती कळते। आणि विधान परिषदेसाठी मुंबई वगळता राज्यातील 5 विभागांमधून संधी दिली जाणार आहेत, नेत्यांना संधी दिली जाणार आहे असं देखील एक म्हटलं जात आहे। त्यामुळे भाजपकडून नेमकं कोणाच्या गळ्यात विधान परिषदेत आमदारकीची एक माळ पडणार आहे याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। याशिवाय भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांना विधान परिषदेवर संधी द्यायची नाही हे धोरण देखील स्वीकारल्याची माहिती आहे। याउलट संघटनेत काम करणारे जे नवे चेहरे आहेत आणि जातीय समीकरणे साधणारे जे उमेदवार आहेत त्यांना देखील संधी ही भाजप देऊ शकते। शिवाय दुसरा विषय म्हणजे एका तरुण नेत्याने रात्री फडणवीसांची भेट घेतली आहे। ही भेट अचानक रात्री झाल्याने चर्चांना उधाण आलं। विवेक कोल्हे हे भाजपचे संभाव्य उमेदवार सांगितले जातात, विधान परिषदेसाठी हे संभाव्य उमेदवार आहेत असं सांगितलं जातं। त्यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। बघायचं झालं तर 2 दिवसांपूर्वीच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील विवेक कोल्हे यांच्या विधान परिषदेसंदर्भात भाष्य केलं होतं। अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली कोल्हे यांची भेट ही महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे विवेक कोल्हे यांची विधान परिषदेची उमेदवारी निश्चित असल्याची एक चर्चा रंगते। नगर जिल्ह्यात कोल्हे परिवाराचे एक वर्चस्व मानलं जातं। विवेक कोल्हे हे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे नातू तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहेत। कोपरगावात काळे विरुद्ध कोल्हे असा जुना संघर्ष पूर्वापार आहे। अशात विधानसभा निवडणुकीवेळी आशुतोष काळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने कोपरगावमधून संधी दिल्यानंतर महायुतीमधून ही लढत होत असल्या कारणाने भाजपकडून कोल्हे यांना महायुतीचा धर्म पाळण्याचं आदेश देण्यात आला होता, तेव्हा त्यांना ती संधी मिळाली नव्हती विधानसभेमध्ये। त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हे यांना थेट गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट जी आहे ती घालून दिली होती। आता भाजपची विधान परिषद उमेदवारांची यादी प्रसिद्ध होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना कोल्हे आणि फडणवीस यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जाते। जागा फक्त 5 ते 6 आहेत आणि 30 जणांची इच्छुकांची यादी या सगळ्यात सर्वांनाच आपलं नाव येईल असं देखील वाटतंय। आणि हे नाव नाही आलं तर कोणताही उमेदवार नाराज होऊ शकतो असं देखील आता म्हटलं जातंय। त्यामुळे तिसरा विषय हा खबरदारीचा उपाय म्हणून भाजपने आता उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 30 एप्रिलला उमेदवारी यादी जाहीर करण्याचा देखील एक निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।